ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. वाचन भाग 8. काल आपण ऐकलं की लहानग्या आप्पाला विश्वेश्वराच्या देवळातून आणण्यासाठी परशुराम पंत आणि मागाहून बाई आल्या. रस्त्यामध्ये बाईंनी आप्पाला विचारले, आप्पा, आज हे काय खूळ काढलंस नवीनच? खूळ नाही बाई, हा मंत्र आहे. ह्याचा जप केला की शिवशंकर भेटतो. अरे, हे तुझं नाचा पकडायचं उंडारायचं वय. जप तप कसले करतोयस म्हाताऱ्यासारखे? वा, ध्रुवबाळ काय म्हातारा होता, प्रल्हाद काय म्हातारा होता, मार्कंडेय काय म्हातारा होता. मला त्यांच्यासारखं व्हायचंय. अरे, पण तुला काय कमी पडलं इथे? त्या ध्रुवासारखी सावत्राई आहे छळायला की प्रल्हादाच्या बापासारखा त्रास देतोय कुणी तुला? सगळी जण काळजाच्या घडासारखी जपतात हो तुला. पण बाई, मार्कंडेयाप्रमाणे यम आला म्हणजे? आप्पांच्या या प्रश्नानं बाई मनात सरकली. कातावून म्हणाली, आता तर आला तर पाठव माझ्याकडे. म्हणावं, या म्हातारीचा घास घे आधी. आप्पांचं तोंड कोरमोर झालं. आपलं यात काय चुकलं ते त्याला कळेना. तो मग काही न बोलता घरात गेला. हात पाय धुवून देवाला आणि घरातल्या सर्वांना त्यानं नित्याप्रमाणे नमस्कार केला. बाई सुद्धा गप्पच होती. आप्पाच्या असल्या जगावेगळ्या वागण्यानं काळजीतच पडली होती. मगाशी ती रागेजली ती देखील या चिंतेमुळेच. या लेकरावर तिचा भारी जीव होता. देवानं तिची कूस उजवली नव्हती. पहिल्यानं आपल्या या रितेपणाची तिला फार खंत वाटायची. धाकट्या जावेच्या मुलांना खेळवताना संकोच वाटायचा. त्यांचं काही दुखलं खुपलं की कानकोंडी व्हायची. तिच्या हळव्या मनात यायचं, आपल्यामुळे नाही ना झालं काही. असाच एकदा द्वारकीला ताप भरला. बाईंच्या डोळ्यांना धारा लागल्या. तापल्या पोरीला धाकटीच्या मांडीवर ठेवीत म्हणाली, रखमाबाई सांभाळीला, मी करते घरातली कामं. अहो, पण ती तुमच्या सवयीची आहे, राहायची नाही माझ्याजवळ. आणि आज तर बरे नाही तिला, उगाच चळ घ्यायची. पाहिलेत, लागली रडायला. रडू दे बाई, पण तूच सांभाळ. माझा हातगुण काही बरा नाही. दार्जिणी नाहीत मला मुलं. काहीतरीच हो तुमचे. माझ्या परीस तुमचा लळा पोरांना जास्त आहे. मी हात उगारला तर लपतात तुमच्या मागे. ते खरे गो, पण लेकरांना कळते ते मोठ्याना कळत नाही. पोटी पोर नसले म्हणून माया का नसते? राहू दे, या गोष्टी बोलून समजण्याच्या नाही. त्या मायेमुळेच सांगते, तुझी मुलं तूच सांभाळ. का? परवा त्या शांताबाई लागट बोलल्या म्हणूनच ना? आगलावी बाई ती, नाव सोनूबाई आणि हाती खटलाचा वाळा. तिचे काय मनावर घ्यायचे म्हणते मी. परवा ती बोलली, उद्या तिचं ऐकून सगळं गाव बोलले तरी माझ्या नाही हो कधी मनात यायचं. मी तर म्हणतीये, खरी आई तुम्हीच आहात. मी आपली जन्म देणारी. खस्ता काढताय तुम्हीच, जीव लावतात तुम्ही. घ्या बघू पोरीला. धाकटी असं म्हणाली तेव्हा बाईंचा ऊर दाटून आला. रखमाई फटकळ असली तरी मनानं निर्मळ, आत बाहेर काही नाही, आरशासारखी स्वच्छ. आपण तरी खुळ्याच आहोत. उगाच 4 दिवस कुढत काढले आणि मग तेव्हापासून बाईनं मुलांना कधी दूर केलं नाही. द्वारकी, गणू, महादेव सगळी लेकरं आपल्या या काकूच्या अंगावर वाढूनच मोठी झाली. आणि हा धाकटा रामचंद्र, हा तर त्यांच्याच पोटी यावा तसा त्यांना चिकटलाय. कृष्णासारखा. देवकी राहिली दूर आणि कान्हा वाढतो आहे यशोदेच्या मांडीवर. माझा कानाच आहे हो हा, तसाच खोडकर, तसाच लाघवी आणि तसाच गुणी. या विचारासरशी एवढंच तोंड करून उभ्या राहिलेल्या आप्पाला बाईनं जवळ घेतलं.
त्याला कुरवाळत म्हणाली, अरे मी काही रागावले नाही सोन्या तुला, पण मला तू असं काही बोललास की काळजी वाटते रे. जी वर खाली होतो ते सपाट्यात बोलते झाले काहीतरी. चल जेवायला बस बघू. तू परेच कडवलाय लोणी. तूप कसे तुला आवडते ना तसंच झालाय कणीदार. बाहेर ओटीवर बसून परशुराम पंत हा सगळा सुखसंवाद ऐकत होते. मनातून आपणही सुखावत होते. म्हणत होते, पार्वतीचा जीव आहे हो अप्पावर. आपल्या मागे डोळ्यात तेल घालून जपेली त्याला. गेले 4 दिवस परशुराम पंत पडूनच होते. तसा ताप जाळ नव्हता, पण थकवा पार आला होता. अन्नावरची वासना उडाली होती. गात्र क्षीण झाली होती. गात्र अगदी थकून गेली होती. या सगळ्याचा अर्थ पंतांनी मनोमन जाणला होता. ही आईची हाक होती, बोलावणं आलं होतं, हे सिद्धच होते. प्रपंचाचा पसारा आवरून त्यांनी केव्हाच प्रस्थान ठेवलं होतं. निघायची वेळ फक्त अजून कळली नव्हती. पंत सुखासमाधानानं निर्याणाच्या क्षणाची वाट पाहत होते. संसारात जे हवं असतं ते सर्व त्यांना मिळालं होतं. ईश्वर कृपेनं दीर्घायुष्य लाभलं होतं. गंगाबाईंच्या पुण्याईनं ते सार्थकही लागलं होतं. संसार सुखाचा झाला होता. पुत्र पौत्र, धनधान्य, मानमतरा, इयोलोकीचं ऐश्वर त्यांना पुरेपूर मिळालं होतं. मनात आणावं ते घडलं होतं. गंगाबाईंच्या रूपानं घरात साक्षात अन्नपूर्णेचा वास होता. आला गेला पै पाहुणा तर असायचाच, पण गावोगावचे पांथस्थ खांद्यावर पडशी टाकून पंतांचं घर विचारीत मोठ्या प्रेमाने येत होते. दशगंती ब्राह्मण, पुराणिक, कीर्तनकार कोणीही येऊ, या वास्तूतून तो कधी रिकाम्या हाती गेला नाही. उपाशी पोटी परतला नाही. जायचा तो आनंदानं, तृप्त मनानं. गोडबोल्यांच्या कीर्तीचा सुगंध दश दिशांना उधळीत आणि पंतांच्या पुत्र पौत्रांना तोंड भरून आशीर्वाद देत तो पावसच्या वेशीबाहेर पाऊल टाकायचा. पंतांचं करणंच तसं होतं. जे करायचं ते मनापासून. तिथे हातचा राखायचा नाही, खर्चाकडे पाहायचं नाही, की कष्टाचा विचार करायचा नाही. साधं आवळी भोजन ते काय, तसं घरोघरी व्हायचंच. पण परशुराम पंतांनी त्याचा असा काही थाट उडवून दिला होता की कोठेही आवळी भोजन असलं म्हणजे लोक पंतांचं नाव काढायचे. म्हणायचे, आवळीच्या खाली भोजन घालावे तर गोडबोल्यांच्या परशुराम पंतांनीच हो. त्यांच्या मागल्या अंगणात आवळीचे नुसतं बन झालंय. तिथं पंक्तीवर पंक्ती उठल्या तेव्हा उभ्या पंचक्रोशीतल्या माणसाने बोलावले हो. कार्यासारखा थाट उडवून दिला नी. वा वा वा. त्यात गंगामाईंचा सढळ हात आणि पंतांचा आग्रह. अजून जिभेवर रेंगाळतोय तिथल्या पक्वानांचा स्वाद. आवळ्यांचे लोणचे तर असे फक्कड झाले होते की 6 महिन्याच्या दुखडे कर्याने सुद्धा चापून जेवावे. त्यावर एखादा म्हणायचा, नुसते आवळी भोजनाचे काय घेऊन बसलात? नाना, अहो त्यांची सगळीच कामं शिस्तीत असतात. लग्न असो, बारसं असो, महालक्ष्मीचा उत्सव असो की गणपती असो. त्यांच्या घरी गडबड नाही की गोंधळ नाही, मागे पुढे नाही, आरडा ओरड नाही. सगळे कसं हसतमुखानं यथासांग घडायचं. आमच्यासारख्या वेंदळ्यांनी कित्ता गिरवावा असे त्यांचे चोख करणे. या ना आता प्रसंगाने कानावर पडलेली गावकऱ्यांची ही कौतुकाची बोलणी आठवून आत्ताही पंतांच्या मलान मुद्रेवर हास्याची रेषा उमटली. यानंतर आप्पा त्यांच्याशी काय बोलतात तो आपण भाग उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. हरिओम तत्सत.